नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, आपल्या राज्यभरातील जिल्हा बँकांचं पीक कर्ज घेणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट जी आहे ती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. कारण आपल्या राज्यातील सर्व कर्जदार थकबाकीदार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी जे आहे त्या जिल्हा बँका कामाला लागल्या असून आपल्या राज्य शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या दृष्टीने आपल्या राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती बँकाकडून जी आहे ती माहिती मागवली आहे. आणि मित्रांनो, ही माहिती जी आहे तर ती आपली जी तारीख आहे तर 30 जून 2025 ही तारीख आहे. आणि या तारखेपर्यंत म्हणजे 30 जून 2025 अखेरच्या थकबाकीची माहिती आणि आर्थिक वर्ष 2021 ते 2024-25 या 5 वर्षामध्ये नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती जी आहे तर ती माहिती या दोन प्रकारामध्ये म्हणजे नियमित कर्जफेड करणारे शेतकरी जे आहेत तर ते सन 2020-21 पासून ते 2024-25 आणि जे काही थकबाकीदार शेतकरी आहेत ते 30 जून 2025 पर्यंत अखेरपर्यंत थकबाकी असणारे शेतकरी जे आहेत या दोन याच्यामध्ये जे आहे ती माहिती मागवली आहे. आणि त्यामुळे येणारी कर्जमाफी जी आहे ती कर्जमाफी येणाऱ्या आर्थिक वर्षातील म्हणजे की 30 जून रोजी थकबाकीत जाणाऱ्या थकबाकीदारांसाठी नाही हे जे आहे तर ते स्पष्ट झालेलं आहे. आणि सध्या ज्या काही सहकारी संस्था आहेत त्या सहकार संस्थांचे अप्पार आयुक्त आणि विशेष निबंधक नागनाथ हेगलेवाड यांनी मुंबई वगळून राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये सहकारी बँकांना विहित नमुन्यातील माहिती देण्यासंदर्भात जे आहे ते पत्र पाठवलं आहे. आणि मित्रांनो, या पत्रामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची ही माहिती महाआयटी कडून पोर्टल कार्यान्वित झाल्यावर त्या पोर्टलवर भरण्याबाबतच्या सूचना सुद्धा दिलेल्या आहेत. आणि त्यानंतर आपल्या राज्याचे मुख्य सचिव आणि मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली कर्जमाफीचा अभ्यास करण्यासाठी उच्चाधिकार कर्जमाफी समिती नेमली आहे. आणि या समितीचं काम गेल्या 2-3 महिन्यापासून सुरू सुद्धा झालेलं आहे. आणि आता या अनुषंगाने आपल्या राज्यातील कृषी क्षेत्रामध्ये आणि शेतकऱ्याच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाच्या विळख्यातून सोडून काढण्यासाठी आपत्कालीन व दीर्घकालीन उपाययोजनांच्या अनुषंगाने ही समिती गठीत केली आहे. आणि यामध्ये जे आहे ते कर्जदार सभासद माहितीच्या एकत्रीकरणासाठी मार्गदर्शक परिशिष्ट अ आणि परिशिष्ट ब अशा 2 विभागात ही माहिती मागवली आहे. परिशिष्ट अ मध्ये थकबाकीदार तर परिशिष्ट ब मध्ये नियमित परतफेड करणाऱ्या कर्जदार सभासदांची माहिती जी आहे तर ती मागितलेली आहे. आणि ही जी माहिती आहे तर ती बँकांनी आता गोळा करायला सुद्धा सुरुवात केलेली आहे. आणि त्यामुळे जे काही नियमितपणे कर्जफेड करणारे शेतकरी असतील किंवा थकबाकीदार शेतकरी असतील तर या सर्वांसाठी आनंदाची अपडेट जी आहे तर ती आलेली आहे. आणि त्यामुळे जे काही आपले नियमित कर्जदार शेतकरी असतील किंवा थकबाकीदार शेतकरी असतील तर त्यांच्यापर्यंत नक्की हा व्हिडिओ ही माहिती अपडेट शेअर करा. चॅनल नवीन असेल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.